नमस्कार, मी समीर वायचळ, निळा सलाम न्यूजपेपर आणि न्यूज चॅनलचा मुख्य संपादक। आज मी छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती संभाजीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टला आलेलो आहे आणि माझ्यासोबत भंतेजी आहेत। भंतेजी आपल्याला इथे बसवलेल्या बुद्ध मूर्तीबद्दल माहिती देणार आहेत आणि त्याच्याबद्दल ती पूर्ण काय ह्या मूर्तीमध्ये चूक आहे आणि कशी विटंबना होत आहे तेही सांगणार आहेत। तर आपण भंतेजींकडून ह्या मूर्तीबद्दल ऐकूयात। भंतेजी, आम्हाला ह्या मूर्तीबद्दल सांगा। या मूर्तीविषयी सांगण्यापूर्वी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो, औरंगाबाद शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर हे जगभरामध्ये बुद्ध कला आणि बुद्ध शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक देशातील लोक कलाकार या शहरामध्ये येऊन याचा अभ्यास करतात। अजंठा, वेरूळ इथल्या ज्या बुद्ध कलांचा अभ्यास केल्यानंतर ते आपल्या देशामध्ये जाऊन त्याप्रमाणे त्या प्रतिकृती तिथं बनवतात आणि जगातीलच नाही, विदेशातीलच नाही तर भारत देशातील सुद्धा अनेक शहरातील लोक इथं येऊन या लेण्यांचं अध्ययन करून आपल्या आपल्या नगरांमध्ये, गावामध्ये जाऊन ती कला तिथं त्याला काय म्हणतो, रिप्लिका असं करतात। आता 1-1.5 वर्षापूर्वीच चंद्रपूर शहरातील माझ्या ओळखीचे उपासक येऊन 2-3 दिवस राहिलेत आणि औरंगाबाद शहराच्या जवळील एलोरा आहे, अजंठा आहे, इथल्या मूर्त्यांचं ते निरीक्षण करून गेलेत, अभ्यास करून गेले आणि त्यांनी त्या पद्धतीचं विहार बनवलं, धम्मकीर्ती बुद्ध विहार। तर सांगायचा अर्थ असा आहे की हे आपलं जे शहर आहे हे कलांसाठी आणि शिल्पांसाठी असं प्रसिद्ध नावाजलेलं शहर आहे। सम्राट अशोकांनी अनेक स्तूप विहार बनवले, 84,000 विहार स्तूप त्यांनी बनवले, त्यामध्ये अनेक बुद्ध मूर्त्यांचा समावेश आहे आणि त्या कुठल्याही बुद्ध मूर्तीमध्ये, त्या कलांमध्ये कुठलीही त्रुटी नाही आहे। अजंठामध्ये जर गेला तर तुम्ही ती कला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल, ते बुद्ध कला, बुद्ध शिल्प बघून, म्हणजे ते एक एक जे आहेत बारकावे त्यांनी सोडलेले नाहीत आणि खूप सूक्ष्म असं कार्य आहे। आणि आपण जेव्हा बुद्ध मूर्ती जेव्हा म्हणतो आणि बुद्ध मूर्ती जेव्हा आपल्याला निर्माण करायचं असतं तेव्हा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप जिम्मेदारीची गोष्ट आहे, कारण की आपण मेल्यानंतर आपल्यानंतर कितीतरी वर्षापर्यंत ही मूर्ती टिकणार आहे, लोक येऊन इथं वंदन करणार। बुद्ध मूर्ती म्हणजे हे शोभेसाठी ठेवलेलं काही वस्तू नाही आहे। बुद्ध मूर्ती ही शोभेची वस्तू नाही आहे की जिथं आपण ते ठेवून ते तुम्हाला शोभवंत दिसेल। ही बुद्ध मूर्ती यासाठी आहे की लोक याला वंदन करतील, याची पूजा होते। जिथं पूजा लोक करत नसतील तिथं वंदन होऊ शकणार नाही, अशा ठिकाणी बुद्ध मूर्तीला ठेवण्यास अर्थ नाही। आणि म्हणून ज्यांनी ती प्रतिष्ठापना करायची आहे, ज्यांनी ते दान द्यायचं आहे, दान देताना ते श्रद्धेनं दिलं पाहिजे। बुद्ध धर्मियांना, जगातील बुद्ध धर्मियांना ते वाईट वाटेल, बुद्धाची विटंबना होईल। बुद्धामध्ये ज्यांची विश्वास आहे, श्रद्धेने बुद्धाची जे पूजा करतात, अर्चना करतात, त्याच्या मार्गाने राहतात, अशा लोकांच्या मनावर विपरीत परिणाम होणार असे कुठलंही पाऊल उचलू नये। इथल्या लोकांनी ते डोळसपणे, ज्ञान असताना ते कुठलं कार्य करावं ही मोठी जबाबदारी आहे। बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करणं हे काही फुटबॉलचं गेम नाही आहे किंवा एखाद्या बाथरूमचं स्टाईल नाही आहे की तुम्ही लावा आणि परत चेंज करा। तर सांगायचं असं आहे की ही बुद्धमूर्ती ही लोक अर्पण झाल्यानंतर लोक याला वंदन करतात आणि बुद्धमूर्ती परिपूर्ण असेल तरच त्याला वंदन केलं जाणार आहे। तर ही कसं आहे, ही जी मूर्ती आहे ही मुळात चुकीच्या पद्धतीने याला कास्ट केलेलं आहे, बनवलेलं आहे। हे शिल्प चुकीचं आहे आणि ही एकतर बुद्धाची विटंबना आहे आणि यातील अनेक भिक्षू आघात आहेत। मला असं वाईट वाटतं की आपण एवढ्या मोठ्या शहरामध्ये राहतो आणि असं अज्ञानाचं हे प्रतीक म्हणून इथं आपण बसवलेलं आहे। खरं तर मूर्तीमध्ये काय चूक झालेली आहे, कलाकारांनी काय, अनेक चुका आहेत, पण इथं जे मेन जी आहे, दिसणारी जी आहे ते मी तुम्हाला सांगतो। बौद्ध भिक्षुक किंवा बुद्ध हे आपल्या डाव्या खांद्यावरती चिवर घालतात, ते पूर्ण असो किंवा परिमंडल असो, अर्ध असो किंवा पूर्ण असो, त्यांचा जो चिवर घालण्याचा जो खांदा आहे, पदर ठेवण्याचा जो खांदा आहे, हा डावा खांदा आहे। आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा बऱ्याचशा ज्या महिला आहेत जेव्हा साडीचा पदर वगैरे घेतात तेव्हा डाव्या खांद्यावर घेतात। तर जर समजा उलटा झाला तर ते सगळं स्वरूपच बदलतं आणि म्हणून असली चूक ही निंदनीय आहे, घोर आहे। या लोकांनी जर समजा हे अज्ञातपणे केलं, त्यांना माहिती नाही, तर त्यांनी ते या मूर्तीला आवरण घालावं आणि याला बदलून जे शोभेल अशी सल्ल्यानुसार, कारण की ही प्रॉपर्टी जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची प्रॉपर्टी आहे। यामध्ये मूर्ती बनवताना
एखादी कमिटी असायला पाहिजे, असणारच होती, असायलाच पाहिजे. आम्हाला याच्याविषयी माहिती नाही आहे, परंतु त्यांनी फायनलाईज करताना एक्सपर्ट ओपिनियन घेणं खूप महत्त्वाचं आहे इथं. आणि जर हे एक्सपर्ट ओपिनियन घेतल्यानंतर जर समजा ही चूक होत असेल तर आम्ही त्या एक्सपर्ट कमिटीवरती कायदेशीर गुन्हेगारी कारवाई करणार आहोत. आपण ही जी माहिती दिलेली आहे ह्याच्याबद्दल आम्ही जनतेपर्यंत ही माहिती पूर्ण तऱ्हेने पोहोचवायचा प्रयत्न करू आणि आपण जेही कायदेशीर कारवाई करायची असेल तर त्याच्यासाठी आपण करावी, कारण की ही निव्वळ मूर्तीची विटंबनाच दिसते आहे ज्याप्रमाणे आपण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे. तर आपण याच्यावर लवकरात लवकर ॲक्शन घ्यावं अशी आम्हाला इच्छा आहे आणि आम्ही ते घेणारच. कारण की बौद्ध भिक्षूसुद्धा याचा अभ्यास करत नाही, ते सुद्धा चिवर व्यवस्थित घालत नाही, स्वतः चिवर व्यवस्थित घालत नसल्यामुळं त्याच्यातील दिसणारा जो फरक आहे त्याला कळत नाही. अर्ध्यापेक्षा जास्त भिक्षू भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील, हे अजूनही शर्ट वगैरे घालून आपलं जीवन जगत आहे. तर त्यांना या विषयाचं पावित्र्य, या विषयाचं विनयाची माहिती नसल्यामुळं हा असा सगळा घोळ झालेला आहे. इथं काही येऊन गेलेले जे भिक्षू आहे ते सुद्धा या गोष्टीविषयी अज्ञात आहेत. मग त्याला याचं नॉलेज नाही आहे, त्यांनी असा एवढा अभ्यास केला नाही आहे, तर त्याचं खूप असं वाईट वाटतं मनाला. उपासक स्वतः तोंडानी म्हणून चालायचं नाही, बुद्धाचा अभ्यास करायचं, बुद्धाची परंपरा काय, बुद्धाची शिकवण काय, बुद्धाचं रूप काय, स्वरूप काय. आणि ही परंपरा आपल्याला इथंच संपवायची नाही, नवीन काही घेऊन चालायचं नाही. तर ती कशी परंपरा आपल्याला घेऊन चालता येईल मूळ स्वरूपात, शुद्ध रूपात, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे, याच्यामध्ये कुठलीही भेसळ न होता येणाऱ्या पिढीला जे कल्चर आहे, जे शिल्प आहे, हे सगळं जसंच तसं आमच्याकडून ट्रान्सफर व्हावं. धन्यवाद भंतेजी. आपला परिचय जनतेला आपण द्यावा. मी भिक्खू अभयपुत्र, विजयिंद अरण्य विहार लेणी क्रमांक 7च्या पायथ्याशी, संभाजीनगर इथं आम्ही सगळेच तिथं निवासी आहोत. आणि या कृत्याची आम्हाला जेव्हा माहिती झाली तर असं बघून खूप वाईट वाटलं. सुरुवातीला ही कदाचित आम्हाला पाठवलेला फोटो हे मिरर इमेज असावी, कोणी सेल्फी घेतलेली असावी म्हणून आम्ही त्याला टाळलं. पण नंतर निरखून तसेच फोटो याला जेव्हा भेटलेत तेव्हा आम्ही त्याची चौकशी केली आणि त्याच्यानंतर मग हे आम्ही पाऊल उचलतो आहे. धन्यवाद.